वेलकम बॅक ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपला सोल्युबिलिटी हा पॉईंट सुरू आहे. सोल्युशन चॅप्टरमधला सोल्युबिलिटी हा पॉईंट सुरू आहे. आपण फॅक्टर्स अफेक्टिंग सोल्युबिलिटी आणि सोल्युबिलिटी म्हणजे काय असते हे लास्ट लेक्चरमध्ये आपण कव्हर केलं होतं. आजच्या लेक्चरला आपण जो लास्टचा फॅक्टर आहे प्रेशर, त्याचा सोल्युबिलिटीवर काय परिणाम होतो ते आपण शिकणार आहे. ठीक आहे, टायटल टाकले बघा, इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सोल्युबिलिटी. तर याच्यामध्ये आपण कैपिटल ए पॉइंट डिस्कस करूया. इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन solubility of solid in liquid, बरोबर. सॉलिड इन लिक्विड म्हणजे काय? समजा एखाद्या कंटेनरमध्ये तुम्ही असं लिक्विड घेतलंय, कंटेनरमध्ये काय घेतले? लिक्विड घेतले. आणि या लिक्विडमध्ये समजा पाणी घेतलंय आणि या पाण्यामध्ये तुम्ही शुगर मोलिक्यूल ॲड करताय. काय मोलिक्यूल ॲड करताय? शुगर, विच इज सॉलिड इन स्टेट. आणि वॉटर कोणत्या स्टेटमध्ये असते? लिक्विड स्टेट. वॉटर कोणत्या स्टेटमध्ये असते? लिक्विड स्टेट. लक्षात, म्हणजे शुगर घेतला, युरिया घेतला, असा कोणता पण पदार्थ घेतला जो सॉलिड आहे तो लिक्विडमध्ये टाकतोय आणि त्याच्या सोल्युबिलिटीवर काय परिणाम होतोय हे आपण डिस्कस करणार आहे. ठीक आहे, तर काय परिणाम होतोय? तर काहीच परिणाम होत नाही. का? कारण की तुम्ही याच्यावर किती जरी प्रेशर अप्लाय केलं तरी सॉलिड काय कॉम्प्रेस होतं का? नाही. आपण 9th स्टँडर्डमध्ये शिकलोय सॉलिड्स आर इनकम्प्रेसिबल. त्याच्यामुळं प्रेशरचा इफेक्ट याच्यावर होत नाही. पण आपण लिहिलं पाहिजे ते होत नाही. ते काय लिहिणार सांग? देर इज नो इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन solubility of solid because solids are incompressible. सॉलिड्स आपण कॉम्प्रेस करू शकत नाही. लक्षात. मग आता नेक्स्ट पॉइंट, गॅसवर काय होतो का? तर होतो. तर तो आपण डिस्कस करणार आहे. कॅपिटल बी, इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन solubility of गॅस इन लिक्विड किंवा गॅसेस इन लिक्विड. ह्याच्यावरती काय होतो का? आता याची जर डायग्राम काढायचं झालं तर आपण काय सांगणार सांगा? असं एक बिकर आहे, ह्याच्यामध्ये लिक्विड घेतलंय, पाणीच घेतलंय. समजा पाण्याची फिजिकल स्टेट कोणती? लिक्विड. आता वरती एखादा गॅस घ्यायचा आहे. गॅस कोणता घेऊया आपण? ऑक्सिजन घेऊया. ऑक्सिजन म्हणजे काय? O2. त्याची फिजिकल स्टेट कोणती असते? गॅस. हा ऑक्सिजन लिक्विडमध्ये म्हणजे पाण्यामध्ये डिझॉल्व किती होणार हे प्रेशरवर डिपेंड असतं का? तर असतं. ह्या ऑक्सिजन कॉम्प्रेसिबल असल्यामुळे तुम्ही जेवढा या ऑक्सिजनला प्रेस करणार तेवढे ते लहान मोलिक्यूल कॉम्प्रेस होतात, जवळ येतात आणि जास्त लिक्विडमध्ये डिझॉल्व होते. म्हणजे प्रेशरचं आणि सोल्युबिलिटीचं डायरेक्टली रिलेशन असतं. जेवढ्या तू प्रेशरनं ऑक्सिजन इथं दाबणार तेवढा तो ऑक्सिजन जास्त पाण्यामध्ये विरघळणार. म्हणजे प्रेशर वाढवलं की सोल्युबिलिटी वाढते. पण प्रेशर कोणाचं वाढवायचं असतं? गॅसचं वाढवायचं असतं. कुठं वाढवायचं असतं? ओव्हर दी सोल्युशन. जेवढ्या तुम्ही जास्त ताकदीने, जेवढ्या जास्त प्रेशरनं ऑक्सिजन या बिकरमध्ये सोडणार तेवढा ऑक्सिजन पाण्यामध्ये काय जाणार? जास्त जाणार. लक्षात. मग इथं आपण काय लिहिणार सांगा? गॅसेस आर हायली इनकम्प्रेसिबल. गॅसेस आर हायली कॉम्प्रेसिबल. Hence pressure has effect on their solubility.
ऑन देअर सोल्युबिलिटी, ऑन देअर सोल्युबिलिटी. आणि हा जो इफेक्ट आहे हा आपण कोणत्या लॉने एक्सप्लेन करतो? करेक्ट, लास्ट लेक्चरला मी सांगितलं होतं हेनरीज लॉ. धिस कॅन बी एक्सप्लेन्ड, धिस कॅन बी एक्सप्लेन्ड युझिंग कोणता लॉ? बरोबर, हेनरीज लॉ. युझिंग हेनरीज लॉ, युझिंग हेनरीज लॉ. आता हेनरीज लॉ आपण डिटेलमध्ये शिकणार आहे. त्याच्या अगोदर तुम्ही एवढं सगळं लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, लिहून घ्या. ओके, तुमच्या सर्वांचं लिहून झालं असेल. ओके, आपण कोणता लॉ शिकणार आहे? हेनरीज लॉ. ठीक आहे. तर हेनरीज लॉचं मी अगोदर स्टेटमेंट लिहून देतो, ते आपण पाठ करूया आणि मग त्याचं एक्सप्रेशन लिहूया. काय असतं बघ, हेनरीज लॉ स्टेट्स दॅट, हेनरीज लॉ states that solubility of gas in liquid, solubility of gas in liquid is directly proportional to the pressure of gas, directly proportional to the pressure of gas over the solution. Pressure of gas over the solution म्हणजे काय? हा समज एखादा गॅस आहे, हा गॅस किती प्रेशर या सोल्युशनवर अप्लाय करतोय तेवढा तो जास्त विरघळतो. जास्त प्रेशर जास्त विरघळणार, कमी प्रेशर कमी विरघळणार. ह्यालाच काय, जास्त प्रेशर वाढवलं सोल्युबिलिटी वाढत्या, प्रेशर कमी असलं सोल्युबिलिटी कमी होत्या. रिलेशन काय झालं? डायरेक्टली प्रोपोर्शनल. म्हणून स्टेटमेंट काय सांगतो? हेनरीज लॉ स्टेट्स दॅट solubility of a gas in liquid is directly proportional to vapor pressure of a gas, vapor pressure of that gas over the solution. सोल्युशनच्या वरती जेवढं जास्त प्रेशरनं तू गॅस सोडणार तेवढा जास्त गॅस पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होणार. ओके, मग आता सोल्युबिलिटीला आपण यस समजलं. यस म्हणजे काय? सोल्युबिलिटी. तर काय लिहू शकतो सांग? सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर. सोल्युबिलिटी इज डायरेक्ट, मी एका साईडला घेतो जरा. सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर. प्रेशर जास्त, सोल्युबिलिटी जास्त. मग प्रोपोर्शनॅलिटी साइन काढून टाकायसाठी आपण प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेऊया. सोल्युबिलिटी इज इक्वल टू KH इंटू P. ओके, हा असतो फॉर्म्युला आणि याच्यावर आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे असते. लक्षात, सोल्युबिलिटी इज इक्वल टू KH इंटू P. या सगळ्याचा अर्थ सांगायचा झाला तर वेअर KH म्हणजेच काय? हेनरीज कॉन्स्टंट. हेनरी लॉच्या अंडर आले ना, मग त्याला काय म्हणतो आपण? हेनरीज कॉन्स्टंट. यस म्हणजे काय? सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस. सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस. करेक्ट, सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस. आणि राहिलेलं P म्हणजे काय असणार सांग? प्रेशर ऑफ गॅस ओव्हर दी सोल्युशन. बरोबर, प्रेशर ऑफ गॅस ओव्हर दी सोल्युशन. प्रेशर ऑफ गॅस ओव्हर दी सोल्युशन. मग आता हेनरीज कॉन्स्टंट जर आलेलंच आहे तर त्याची डेफिनेशन पण आपल्याला झाली पाहिजे, कारण त्याच्यावर क्वेश्चन पण येतो. ओके, हेनरीज कॉन्स्टंटला आपण डिटेलमध्ये शिकूया. हेनरीज कॉन्स्टंट म्हणजे नक्की काय? हेनरीज कॉन्स्टंट कशानं रिप्रेझेंट करतोय त्याला? KH. KH. ठीक आहे. आता बघा, KHचा जर फॉर्म्युला लिहिला या फॉर्म्युल्यावरून तर KHचा फॉर्म्युला येणार काय सांगा? KH इज इक्वल टू सोल्युबिलिटी अपॉन P.
के एच इज इक्वल टू काय येणार, सोल्युबिलिटी अपॉन पी. मग जर याचं युनिट विचारलं, युनिट ऑफ के एच, तर काय असणार सांगा, सोल्युबिलिटीचं युनिट. काल सांगितलं होतं सोल्युबिलिटी म्हणजेच मोलॅरिटी, बरोबर का, म्हणजेच मोलॅरिटीमध्ये एक्सप्रेस करतो. मग मोलॅरिटीचं युनिट काय असतं, मोल पर लिटर किंवा मोल पर डीएम क्यूब. आणि खाली प्रेशरचं युनिट काय घेतो आपण, बार किंवा एटीएम. इथं आपण बार घेणार आहे. खाली बार आहे, वर गेल्यानंतर काय होणार, पर बार, पर बार. ह्याला और मोल पर लिटर पर बार पण म्हणू शकतो, मोल पर लिटर पर बार. कारण की मी सांगितलंय डीएम क्यूब आणि लिटर समानार्थी शब्द असतात, असं लक्षात ठेवायचं. 1 लिटर म्हणजे 1 डीएम क्यूब, म्हणजे जर पर लिटर असेल तर पर डीएम क्यूब असणार. ओके, आता याची डेफिनेशन पण सांगूया मग लागलीच. डेफिनेशन ऑफ के एच. डेफिनेशन ऑफ के एच तर काय असते बघा, जेव्हा प्रेशर 1 असणार, वेन पी इज इक्वल टू 1 बार, जेव्हा प्रेशरची व्हॅल्यू 1 असणार तेव्हा के एच इज इक्वल काय असणार, यस, देन के एच इज इक्वल टू सोल्युबिलिटी. आणि हीच असते डेफिनेशन. जेव्हा वरून अप्लाय केलेल्या वरून अप्लाय केलेल्या गॅसचं प्रेशर 1 ATM असेल किंवा 1 बार असेल, किती असेल, 1 बार, म्हणजे आपण गॅस 1 बार एवढ्या प्रेशरनं खाली जर प्रेस करत असेल तर त्या 1 बार प्रेशरच्या वेळेला किती गॅस पाण्यामध्ये विरघळलाय, म्हणजे किती सोल्युबलाइज झालाय, म्हणजे त्याची सोल्युबिलिटी किती आहे, ती असते त्या गॅसची आणि लिक्विडसाठीचा हेनरीज कॉन्स्टंट. 1 बार प्रेशर अप्लाय केल्यानंतर किती गॅस विरघळतो, 1 बार प्रेशर अप्लाय केल्यानंतर गॅसची सोल्युबिलिटी किती, त्यालाच म्हणतो आपण हेनरीज कॉन्स्टंट. हेच लिहिले ना, प्रेशर जेव्हा 1 बार आहे तेव्हा जी सोल्युबिलिटी असते तीच काय असतो, हेनरीज लॉ कॉन्स्टंट असतो किंवा हेनरीज कॉन्स्टंट असतो. मग डेफिनेशन काय लिहिणार सांगा, हेनरीज कॉन्स्टंट is solubility of a gas. Henry's constant is solubility of a gas. Solubility of a gas when its pressure over the solutionच्या वरती, over the solution is 1 bar. जेव्हा प्रेशर 1 बार असतं तेव्हा त्या गॅसची सोल्युबिलिटीलाच काय म्हणतो आपण, हेनरीज कॉन्स्टंट म्हणतो. हा लक्षात, हा आहे हेनरीज लॉ. ओके, या हेनरीज लॉचा काही एक्सेप्शन पण असतात, म्हणजे सगळ्याच गॅसच्या बाबतीत हे आपण लॉजिक वापरू शकत नाही. प्रेशर वाढवा, सोल्युबिलिटी वाढली. मग कोणकोणत्या गॅसला वापरू शकत नाही तेच आता आपण शिकणार आहे. पण त्याच्या अगोदर एवढं लिहून घ्या, लिहून झालं की मला सांगा. ओके, लिहून झालं असेल तुमचं. ओके, हेनरीज लॉ मधला नेक्स्ट पॉईंट आहे एक्सेप्शन टू हेनरीज लॉ. म्हणजे हा लॉ कोणासाठी वापरू शकत नाही, असा गॅस जे खालच्या लिक्विड बरोबर म्हणजे वॉटर बरोबर जर रिॲक्शन करत असेल तर अशा गॅससाठी हा लॉ आपण वापरू शकत नाही. ठीक आहे, आता इंग्लिशमध्ये लिहूया. काय लिहिणार सांगा, हेनरीज लॉ is not applicable, not अजिबात नाही, is not applicable. Henry's law is not applicable for gases which reacts with water, For example, अमोनिया घेऊ शकतो आपण, त्यानंतर CO2 घेऊ शकतो, एटसेट्रा. असं का होतं माहिती आहे का, हे गॅस पाण्यामध्ये सोल्युबलाइज होत नाहीत, हे रिॲक्शनच करतात पाण्याबरोबर. म्हणजे जरा गॅस सोडला, रिॲक्शन केली, थांबला पाण्यामध्ये, दुसरा गॅस सोडला, रिॲक्शन केली, थांबला पाण्यामध्ये. म्हणजे तुम्ही जरा जरी गॅस सोडला तर तो लगेच विरघळतोय. म्हणजे हेनरीज लॉनुसार जे रूल असतो ना, व्यवस्थित वाढणार, डायरेक्टली प्रोपोर्शनल, हे डायरेक्टली प्रोपोर्शनल एकदम वाढतंय, रिलेशन मेंटेन नाही होत. समजते, म्हणजे हेनरीज लॉने जी सोल्युबिलिटी काढणार ना त्याच्यापेक्षा याची ॲक्च्युअल सोल्युबिलिटी याची म्हणजे कोणाची, या दोघांची काय असणार, जास्त असणार. काय असणार, जास्त असणार.
ओके, मग आता कसं सांगतो बघा, म्हणजे रिॲक्शन कशी होते. अमोनियाची रिॲक्शन वॉटर बरोबर होते आणि आपल्याला मिळतं NH4OH. काय मिळतं? NH4OH. आणि NH4OH पार्शियली ब्रेक होतं कशामध्ये? NH4 प्लस OH मायनस. म्हणजे जो तुम्ही अमोनिया पाण्यामध्ये टाकला तो आता अमोनिया नाही राहिला, तो NH4 प्लस झाला, म्हणजे आयनिक फॉर्ममध्ये गेला. आणि कोणतंही आयन पाण्यामध्ये खूप जास्त सोल्युबल असतं, त्यामुळे अमोनियाची सोल्युबिलिटी पाहिजे त्याच्यापेक्षा काय असणार? जास्तच असणार. हेनरीज लॉ ओबे नाही करत, गरजेपेक्षा जास्त येते. सेम लॉजिक CO2 साठी असतं. CO2 जेव्हा पाण्यामध्ये रिॲक्शन करतं तेव्हा आपल्याला मिळतं कार्बोनिक ॲसिड H2CO3. काय मिळतं? H2CO3. आणि हे ब्रेक होतं कशामध्ये? H प्लस HCO3 मायनस. म्हणजे जो CO2 तुम्ही पाण्यामध्ये सोडला होता तो CO2 पाण्यामध्ये CO2 न राहता काय झालाय? बायकार्बोनेट झालाय, HCO3 मायनस झालाय. त्याच्यामुळे, आणि हे आयन आहे, आयनची सोल्युबिलिटी जास्त असते. याच्यावरनं काय लक्षात येते? सच गॅसेस हॅव more solubility than determined from Henry's law. म्हणजे तुम्ही हेनरीज लॉचा वापर करून जेवढी सोल्युबिलिटी काढता त्याच्यापेक्षा याची सोल्युबिलिटी काय असते? जास्त असते. का असते? दिसते. तो गॅस नाही राहत, तो आयन होतोय. आणि प्रत्येक आयन हा काय असतो? ॲक्वियस असतो. काय असतो? ॲक्वियस म्हणजे पाण्यामध्ये खूप व्यवस्थित विरघळतो, हायड्रेशन होतं त्याचं. ओके, व्हिडिओ पॉज करा, लिहून घ्या, कळलं असेल तुम्हाला. ओके, एकदा रिवाइज करतो. इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सोल्युबिलिटी आपण डिस्कस करतोय. सॉलिडच्या सोल्युबिलिटीवर काही परिणाम होत नाही, कारण की सॉलिड्स इनकम्प्रेसिबल असतात. गॅसच्या सोल्युबिलिटीवर परिणाम होतो, कारण गॅसेस कॉम्प्रेसिबल असतात. आणि ते रिलेशन असतं ते कोण सांगतो? हेनरीज लॉ सांगतो. हेनरीज लॉ काय सांगतो? हेनरीज लॉ स्टेट्स दॅट सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस इन लिक्विड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर ऑफ गॅस ओव्हर दी सोल्युशन. जेवढी सोल्युबिलिटी जास्त, जेवढं प्रेशर जास्त, तेवढी सोल्युबिलिटी जास्त. आपण रिलेशनशिप काढलं, S इज इक्वल टू KH इंटू P, वेअर KH इज हेनरीज कॉन्स्टंट. त्याचं युनिट काय होतं? मोल पर DM³ पर बार. ओके, आणि त्याची डेफिनेशन काय होती? जेव्हा प्रेशर 1 बार असेल तेव्हाची सोल्युबिलिटी म्हणजेच तो हेनरीज कॉन्स्टंट असतो. ओके, त्यानंतर आपण शिकलो एक्सेप्शन टू हेनरीज लॉ. एक्सेप्शन टू हेनरीज लॉ हा लॉ कोणत्या गॅससाठी वापरू शकत नाही? त्यालाच म्हणतो आपण एक्सेप्शन. कोणत्या गॅससाठी वापरू शकत नाही? असे गॅस जे पाण्यामध्ये रिॲक्शन करते त्या गॅससाठी हा लॉ वापरू शकत नाही. म्हणजे जर तू CO2 घेतला किंवा जर तू अमोनिया घेतला तर ह्यांच्यासाठी हा लॉ वापरू शकत नाही, कारण यांची सोल्युबिलिटी काय असते? खूप जास्त असते. काय जास्त असते? म्हणून जास्त असते, तुमच्या समोर दिसते. लक्षात? अशा पद्धतीनं हा हेनरीज लॉ पूर्णपणे कव्हर झालेला आहे. ओके, सोल्युशन टॉपिकमधले सर्व थेरॉटिकल कन्सेप्ट, सर्व फॉर्म्युले आपण कव्हर केलेले आहेत. याच्यानंतर आपण प्रत्येक पॉईंटचे फॉर्म्युले रिवाइज करून त्याचे न्यूमरिकल्स डिस्कस करणार आहे. आणि न्यूमरिकल झाल्यानंतर हा टॉपिक पूर्णपणे संपेल. ठीक आहे, इथं आपण थांबूया. हॅपी लर्निंग, बाय.